नमस्कार, मी निकिता मराठी मनोरंजन विश्वमध्ये तुमचं स्वागत करते आणि रील स्टार हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि या चित्रपटातील एकदम सुंदर कलाकार माझ्यासोबत आहेत. तर सर्वात आधी कसे आहात तुम्ही? येस. सिनेमाबद्दल काय सांगाल एकंदरीत? सो रील स्टार ही फिल्म मला संघर्षावर वाटते. रील स्टार म्हणजे आजकाल आपण सोशल मीडियावर रील्स बघतो आणि बरेच रील स्टार असे आहेत की आपण फक्त त्यांना सोशल मीडियावर बघतो, पण त्यांची खरं आयुष्य आपल्याला काही माहिती नाहीये. सो अशातलाच एक जोडपं आहे जे लोकांपर्यंत पोहोचतं, त्यांना रील्स बनवायला आवडतात आणि त्याच्या पाठीमागे खऱ्या आयुष्यात जो संघर्ष आहे त्यावर ही रील स्टार फिल्म आहे. प्रसाद दादा काय सांगशील? एक अत्यंत साध्या सामान्य माणसाचा संघर्ष या चित्रपटाच्या निमित्ताने पडद्यावरती दिसतो आणि मला असं वाटतं की मराठी चित्रपटसृष्टी आणि साऊथ इंडस्ट्री याचं एक वेगळ्या पद्धतीचं कोलॅबरेशन या चित्रपटापासून सुरू होईल किंवा दिसेल. कारण या चित्रपटातले कलाकार सोडले तर सगळेच्या सगळं युनिट साऊथचं आहे. प्रोड्युसर्स पासनं, डिरेक्टर्स पासनं, डीओपी पासनं सगळे साऊथचे आहेत आणि त्यामुळे त्यांच्या पद्धतीने काम करताना आम्हाला खूप मजा आली. त्यांच्या व्हिजननी एक चांगला विषय या निमित्ताने प्रेक्षकांसमोर येईल आणि आजच्या युथला ज्या पद्धतीचा इम्पॅक्टफुल सिनेमा बघायला आवडतो तसा हा सिनेमा नक्कीच झाला असं मला वाटतं. दादा काय सांगशील? समाजामध्ये जे विषय घडतात त्याच्यावरतीच सिनेमा बेतलेला असतो. म्हणजे आपण सिनेमात अनेक विषय बघतो की चोर पोलिसांचा विषय असेल किंवा अनेक विषयांना धरून सिनेमा तयार होतो. तसाच एक छोटा विषय की जो काही गेल्या वर्षांपासून आपण बघतो की रील्सचं खूप मोठ्या प्रमाणात प्रमाण वाढले. अबालवृद्ध रील्स बनवत आहेत आणि ज्या हातांमध्ये मोबाईल आलाय, मोबाईलला कॅमेरा दिला गेलाय, तर त्या कॅमेरामुळे जे काही याची लागण झाली रील्स बनवण्याची, तर असाच एक विषय आहे की तो जो कोणाचं लक्ष गेलं नव्हतं आणि असा एक आगळा वेगळा विषय जो सिनेमामधून बघायला मिळणार आहे. आणि त्यातील एक छोटी भूमिका, म्हणजे छोटी या अर्थानं की तो रील स्टार आहे पण मी आहे लीड मध्ये, पण त्या भूमिकेला आणखीन मदत करायला किंवा ती आणखीन सुंदर दिसण्यासाठी जी काही आजूबाजूला माझ्या दिग्गज माणसं आहेत, प्रसाद दादा आहेत, मिलिंद शिंदे आहेत, आनंद महादेवन आहेत, उर्मिला जगताप जी की 4-5 सिनेमामधून ऑलरेडी दिसलेली महाराष्ट्राला आणि ती ह्या सिनेमामध्ये तितकी वयाने कमी आणि सुंदर मॉडेल असताना सुद्धा तिने 2 लेकरांच्या आईचा रोल केला फिल्म मध्ये. तर ही पण एक फिल्मची जमेची बाजू आहे. नुकतंच आपण बघितलं की प्रसाद दादांना धर्मवीरमध्ये बघितलं. इतक्या मोठ्या सगळ्या सिनेमांमधून ही मंडळी ह्या सिनेमाला, म्हणजे मल्टी स्टारर सिनेमा आहे, तर ह्या सिनेमामध्ये ही लोक सगळी आहेत, त्यांच्याबरोबर मी आहे. एक असा आगळा वेगळा सिनेमा तुम्हाला लवकरच म्हणजे 14 नोव्हेंबरला बघायला मिळेल. आणि सरांनी जसं सांगितलं प्रसाद दादांनी की ह्या सिनेमामध्ये एक कोलॅबरेशन आहे, साऊथ इंडियन आणि महाराष्ट्रीयन माणसं एकत्र आलेली आहेत आणि मराठी सिनेमाला कुठंतरी हे पहिलं काय म्हणतात त्याला की हे माप मिळालेलं आहे की ही लोक एकत्र येऊन करतायत आणि खूप मोठ्या प्रमाणावरती टेक्निकल असेल, याचं म्हणजे जे काही संहिता असेल या फिल्मची आणि कलाकार ऍक्टिंग मध्ये तुम्ही बघत असाल की टीजर ट्रेलर सगळ्यांना आवडलाय. तर निश्चितच माझा सिनेमा आहे, आमचा सिनेमा आहे म्हणून आम्ही फिल्म चांगली आहे असं पण म्हणतोय, पण ह्याच्या मागे एक नक्कीच आहे की ही फिल्म खरंच खूप सुंदर झालेली आहे. फिल्म खरं तर फिल्मचे जे मेकर्स आहेत ते साऊथचे आहेत पूर्ण आणि फिल्म आहे जी मराठी आहे. सो यामागची जी प्रोसेस होती, हे गणित सगळं कसं जुळून आलंय? म्हणजे खरं तर सिमी जोसेफ आणि रॉबिन वर्गीस हे दोघं डिरेक्टर आहेत या फिल्मचे आणि ह्यांनी एक फिल्म लॉकडाऊनच्या काळात, म्हणजे त्यांच्या नशिबी लॉकडाऊन आलं, त्याच्या अगोदर त्यांनी एक सिनेमाची निर्मिती केली होती अन्य नावाच्या, ज्यात आपले मराठीतले दिग्गज कलाकार अतुल कुलकर्णी सर आहेत, ज्यांनी हिंदीत पण आपला ठसा उमटवलाय. ते लीड मध्ये होते या फिल्म मध्ये, पण ती फिल्म लॉकडाऊनमुळे, कोविडमुळे पोहोचू शकली नाही. पण कुठंतरी त्यांना आपण एक प्रेम दिलं होतं महाराष्ट्रीयन म्हणून, आपल्या जनतेने, आपल्या सगळ्या लोकांनी, सेट असतील, ऍक्टर असतील, या सगळ्यांनी, तर त्यांना पुन्हा कुठंतरी आपल्याबरोबर ती सिनेमा करायचा होता. महाराष्ट्र त्यांना खरंच मनापासून आवडतो, मुंबई ते खूप लाईक करतात आणि महाराष्ट्राच्या छताडावर मी तर म्हणतो की मराठी इंडस्ट्रीचं एक मोठं राजमहल किंवा काहीतरी इंडस्ट्री पाहिजे होती, पण तिथं बॉलिवूड आहे आणि आपल्याला दुय्यम स्थान आहे. मी तर हे डायरेक्ट कॉन्ट्रोवर्शियल असेल किंवा होईल मला माहित नाही, पण मराठी सिनेमा हा खऱ्या अर्थाने इथं प्रमुख त्याला पहिल्या नंबरला आपण असायला पाहिजे होतो.
पण हे आपलं दुर्दैव आहे. आणि इथं कुठंतरी एक आपण बघतोय की बाहुबली, मगधीरापासून आपण साऊथ फिल्मच्या खूपच प्रेमात पडलोय. पण आपण लक्षात घेतलं पाहिजे की ज्या पूर्ण ज्याला आपण बॉलिवूड म्हणतो तिथं ते आपल्याच जमिनीवर आहे. आपणच त्याचे खूप मोठे चाहते आहोत आणि आपल्याला हिंदीचे कलाकार माहिती आहेत पण मराठीचे आपल्याला खूप कमी माहिती आहेत. असं का होतंय? आणि हिंदीवाले, साऊथवाले सगळे जर तारीफ करत असतील अभिनयाची, तर ते मराठी नाटकातले ऍक्टर असतील, मराठी नॉन ऍक्टर असतील, मराठी लोक असतील, जे की फिल्ममध्ये छोट्या मोठ्या भूमिकेत येतात पण ती खूप भाव खाऊ जातात इतक्या इतर रोल पासून. म्हणजे आपण ही लिस्ट बघितली तर खूप जुनी लिस्ट आहे की निळफुले असतील, श्रीराम लागू असतील, ह्यांनी पण आपलं सिनेमामध्ये खूप मोठा इम्पॅक्ट तयार केला होता की जिथं बच्चन साहेब पण डायलॉग विसरले होते असं म्हणतात की निळफुले साहेब बोलत होते त्यावेळेस. तर इतर गोष्टी बघितल्या तर मला तर वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीचा एक छोट्या गोष्टीची नांदी म्हणावी म्हणजे रील स्टार. प्रसाद दादा तुझ्याकडे येईल. यात तुझी भूमिका फार वेगळी दिसते. ऍक्शन सीन सुद्धा करतोयस. काय सांगशील एकंदरीत त्याबद्दल? हा, मला मजा आली खूप करताना. पत्रकाराची भूमिका मी फार कमी वेळा केली, कारण मी पत्रकार वाटत नाही बऱ्याच जणांना असं असावं, माहित नाही का आम्हाला. पण या चित्रपटात पत्रकाराची भूमिका मी केली आणि हा नॉर्मल पत्रकार नाही, हा खूप वेगळा पत्रकार आहे. मी हे का म्हणतोय हे चित्रपट पाहिल्यानंतर लोकांना कळेल. पण जेव्हा मला कळलं की त्याच्यात ऍक्शन सिक्वेन्सेस आहेत आणि मुळात भूषण या चित्रपटात आहे आणि उर्मिला भूषण किंवा आमचा मिलिंद असेल, स्वप्नील राजशेखर असेल, तर या सगळ्यांबरोबर मी काम कधी केलं नव्हतं, मला काम करायचं होतं. सो ते पण या निमित्ताने साध्य झालं. एक उत्तम ऍक्शन सिक्वेन्स दोन तीन आहेत आम्हाला करता आले आणि फाईट मास्टर पण साऊथचाच आहे आणि त्यामुळे प्रचंड मजा आली. मला वेगळंच काहीतरी अनुभवायला मिळालं, जे मला खूप दिवस अनुभवायचं होतं ते या निमित्ताने अनुभवायला आलं आणि ते दिसतायत, खूप छान दिसतायत फाईट सिक्वेन्स. मजा आली खूप मला. उर्मिला तुझ्याकडे येईल. ग्लॅमरस दिसणारी अभिनेत्री, चित्रपटात आम्हाला वेगळा रोल बघायला मिळतोय तुझा. सो तू किती तयारी केलेलीस? तुला किती हा रोल करताना चॅलेंजेस आले? मला आधी जेव्हा मी स्क्रिप्ट ऐकली होती तेव्हा मला कळलंच होतं की 2 मुलांची आई करायची आहे. करिअरच्या सुरुवातीला 2 मुलांची आई करणं म्हणजे मला रिस्क वाटतं. पण मी ॲज ॲज अन ॲक्टर म्हणून ती भूमिका स्वीकारली आणि मला असं वाटलं की ॲक्टर म्हणून आपण काही करू शकतो. करूयात. आणि अनिता नावाच्या अनेक बायका मी खऱ्या आयुष्यात बघितलेल्या आहेत आणि मला ते सहज करता येईल असं वाटलं आणि हो म्हणाले. मला छान वाटतंय आज की मी या फिल्मचा एक छान भाग आहे. चित्रपटाचं नाव रील स्टार आहे. ट्रेलर, टीजरला कमाल प्रतिसाद मिळतोय. पण याच्या मागे ना एक पत्रकाराची सुद्धा एक स्टोरी दाखवण्यात आली आहे. सो त्याच्याबद्दल काय सांग? दोन पॅरलल ट्रॅकवरती सिनेमा जातो. एक अर्थातच जे चित्रपटाचं नाव आहे रील स्टार आणि दुसरा अर्थातच त्या पत्रकाराच्या बाजूनी. पण आता रील म्हटलं की आजच्या भाषेत कोलॅबरेशन आलंच. सो या रील स्टारचं आणि या पत्रकाराचं कसं कोलॅबरेशन होतं ते तुम्हाला पडद्यावर बघायला लागेल. भूषण दादा तुझ्याकडे येईल. कास्टिंग डिरेक्टर ते अभिनेता, कसा होता हा अनुभव? आणि प्रसाद दादा असू देत किंवा सॉरी. प्रसाद दादा किंवा मिलिंद दादा असतील, त्यांच्यासोबत काम करण्याचा किंवा स्क्रीन शेअर करण्याचा तुझा अनुभव कसा होता? निश्चितच खूप सुंदर. अगोदर हे बोलतो नंतर तुमच्याकडे ह्या विषयावर येतो की कास्टिंग डिरेक्टर काय असतं हे मला माहित नव्हतं. अण्णा नागराजांना ज्या काही स्क्रिप्ट लिहायचं, जी काही पात्र असायची आणि त्यातून जी काही लोक होती, खरं तर मी पूर्ण कास्टिंग करायचो नाही सिनेमाचं. जे काही नॉन ऍक्टर किंवा अशी काही अण्णाच्या लिखाणात आडनेडी लोक असायची तर त्यांचं मी कास्टिंग करायचो. प्रसाद दादा आपल्याला खूप वर्षापासून माहिती आहेत आणि त्यांच्यासोबत सिनेमा करतोय. हे सगळं अण्णामुळे शक्य झालं की बच्चन साहेबांबरोबर झुंडमध्ये मी 2 सीन केले. सय्यदादा बरोबर घरबंधू बिर्याणीत होतो. सैराटमध्ये मी विलन आहे. आर्ची परशा, साल्या वाळ्या ह्या सगळ्यांचं कास्टिंग मी केलंय. अंकुश गेडामचं कास्टिंग केलंय. पण त्याला कास्टिंग म्हणतात हे मला माहित नव्हतं. नंतर ते कळत गेलं की अरे हे पण खूप महत्वाचं असते आणि फिल्मला ह्याला पण क्रेडिट असते. पण त्या उपर मी असं सांगू इच्छितो की नंतर कळालं की ज्यावेळेस मी लीड मध्ये आलो ना, मला कळालं की मला आठवतं की माझा पहिला सीन ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी होणार होता, पूर्ण रात्रभर 3:30-4 वाजेपर्यंत मी पूर्ण ते सीन सगळे वाचायचो आणि किती वेळा म्हणलं तर मी विसरून जायचो. पण मला माहित होतं की एकट्याचा कारभार नाहीये हा, पुढे को ऍक्टर असतील त्यांच्याबरोबर काहीतरी करायचं आणि आपण करू. पण
आनंदाची बाब म्हणजे म्हणतात की आपल्याला माहित नसतं, म्हणजे तुम्ही एकदम डायनोसॉरच्या खूप जवळ उभा राहाल तर तुम्हाला डायनोसॉर कदाचित दिसणारच नाही, की तो आहेच तुमच्या आजूबाजूला. पण तुम्ही मानलं तर आहे, नाही मानलं तर. पण मला ज्यावेळेस कळालं की अरे आपल्याबरोबर दिग्गज लोक आहेत आणि त्यांनी मला हे फील करून दिलं की अरे डोंट वरी, आम्ही सांभाळून घेऊ, कारण की तू लीड मध्ये आहेस, किंवा तुझ्यासारखा एक माणूस त्या फिल्मचा लीड ऍक्टर आहे की जो त्या पात्राला जातोय, म्हणून कदाचित मला सहन केलं असेल या सगळ्यांनी. कारण की उर्मिलाचा मी फिल्म मध्ये नवरा दाखवलंय आणि आमचे छान गाण्याचे 2-3 गाणी आमची एकत्र आहेत. आणि ते सगळं करताना मला वाटायचं की अरे मी शोभतोय का हिला, म्हणजे ऍक्टर म्हणून. कारण की मी सुद्धा स्वतः आपल्याला पण बघायची सवय, हिरो म्हणजे गोरापान, मधून भांग असलेला, हवेत केस उडणारा. पण ते हे हे सगळं मला, मी स्वतः कर्ली हेअर, कुरळ्या केसाचा माणूस असा मला म्हणजे दिसतोच मी असा, की बाबा हिरो सहज विलन पटकन आपले हिंदीवाले मराठीवाले मला मानू शकतात. पण ह्या सगळ्याचं श्रेय जाते माझ्या पूर्ण टीमला. माझे दिग्दर्शक रॉबिन वर्गीस, सिमी जोसेफ असतील, प्रसाद दादा, या सगळ्यांनी म्हणजे ह्यांच्याबरोबर काम करताना मला असं वाटलंच नाही की मी पहिल्यांदा काम करतोय. आणि इतक्या छान पद्धतीनं हा सिनेमा उभारण्याचं कारण म्हणजे अ, मराठी कलाकार आपण सगळे. कारण की आपण ज्या त्या परिस्थितीत स्वतःला सहज मोल्ड करून घेतो. म्हणजे मी कधीतरी ऐकलं होतं की कुठल्यातरी एका कलाकारांनी महाराष्ट्रातल्या अशा दुर्गम भागात पिझ्झासाठी 5 तास शूटिंग थांबवलं होतं. पिझ्झा आल्याशिवाय मी शूट करणार नाही. मग आम्ही तर अशा ठिकाणी राहिलो की आम्हाला हे आठवत पण नाही. जे असेल ते मान्य करून जिथं राहायचं तिथं राहतोय. बसून उठून व्हॅनिटीची काही गरज नाही. पण सिनेमा उत्तम झाला पाहिजे. ही जी आपली काही सगळ्यांची तळमळ आहे महाराष्ट्रीयन लोकांची, तर ती निश्चितच एक दिवस मराठी सिनेमा हा टॉपला असेल मराठीत. जसं की केजीएफ आपण बघितलं की कर्नाटक इंडस्ट्री पुढे आली. हम्म. तर निश्चितच हे चांगले दिवस आहेत की आपल्या आजूबाजूला इतके सुंदर सगळे टेक्निकली गोष्टी घडतायत. फक्त गरज आहे ती आपण ते माध्यम दमदारपणे स्वीकारण्याची. खरं तर मेकर साऊथचे असल्यामुळे मराठीचा थोडा प्रॉब्लेम आलाच असेल. सो हे सगळं तुम्ही कशा प्रकारे मॅनेज केलंय? नाही, मेकर्स साऊथचे होते, पण त्यांच्या बरोबर जी असिस्टंटची टीम होती त्यात आमचा नंदू होता, आमचा रोहित होता, महेंद्र होता. त्यामुळे महेंद्र पाटील स्वतः लेखक पण आहे, नंदू स्वतः लेखक आहे, रोहित स्वतः लिहितो. त्यामुळे त्यांच्यामुळे कम्युनिकेशन खूप सोपं झालं आणि स्क्रिप्ट ऑलरेडी मराठीत आलं होतं. आणि कसं आहे, एका सर्टन पॉइंट नंतर कलेला भाषेची सीमा नसते. त्यांना काय म्हणायचंय हे त्यांनी सांगितल्यानंतर ते कशा पद्धतीने म्हणायचं हे आम्हाला कळत होतं. आणि खरं तर या दोघांचा रोल खूप मोठा आहे, त्यामुळे हा प्रश्न ह्यांना विचारला पाहिजे. माझा छोटा रोल आहे, त्यामुळे मला पटकन कळलं ते काय म्हणतायत ते आणि मी करत होतो. पण यांना विचारलं पाहिजे. उर्मिला, तू सगळ्यात आधी खरंच प्रसाद सर बोलले, भूषण म्हणाला तसं की साऊथ इंडियन टीम आहे, डिरेक्टर सगळी टेक्निकल टीम आहे आणि मराठी ऍक्टर्स, हे कॉम्बिनेशनच खूप सुंदर आहे. पहिल्यांदा असं झालं होतं की या लोकांसोबत काम करायचंय, त्यांची पद्धत कशी असेल आणि ऍक्टर म्हणून डिरेक्टरला काय हवंय हे ऍक्टरचं काम आधीच जाणून घेणं असतं. सो एक दडपण होतच की त्यांना आपलं काम आवडेल का, किंवा जे मी स्टडी केलंय माझ्या कॅरेक्टरवर ते त्यांना पटेल का. तर जेव्हा पहिला दुसरा दिवस होता तेव्हा असं झालं की आ- आपको जो करना है वो करो, जो आपने स्टडी किया है वो करो, चलेगा. आणि जेव्हा सीन समजावून सांगायचे तेव्हा म्हणजे चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन, त्यांच्या इमोशन्स वरून कळायचं आम्हाला ते लवकर. म्हणजे आम्ही ते ऍक्टर म्हणून समजून घ्यायचो. सो मला असं वाटतं की इमोशन्स आणि कलेसाठी गरज नाहीये की ऍक्टिंग कशी करावी किंवा युनिव्हर्सल आहे ते. सो घेतलं, त्यांनी समजावून घेतलं, आम्ही करत गेलो काम. सिनेमा पाहायला भाषा कळावी लागत नाही म्हणतात, भाषेची गरज नाही, सिनेमा आपल्याला कळतोच, म्हणजे दृश्य माध्यमातून आणि ऐकण्यातून. तसंच की ऍक्टिंग कशी करावी आणि फिल्म शूट करताना खरंच भाषेची गरज नाही पडत. आणि जितकं कमी बोलाल तितका संसार चांगला होतो, म्हणजे भांडणं कमी होतात. त्या त्या पद्धतीनं भाषाच कळत नव्हती. आपल्या मनात खूप इच्छा असायच्या की अरे मला हे पाहिजे ते पाहिजे, पण खरंच त्यांना आपलं म्हणणं कळत नव्हतं. आणि माझं इंग्लिश कच्चं असल्यामुळं जे काही हातवाऱ्यांवर आणि जितकं काय मला एखाद्या गोष्टीबद्दल त्यांना समजावून सांगायचं तेवढं मी सांगू शकत होतो. कधी कधी तर मी इतकं फास्ट इंग्लिश बोलायचा प्रयत्न करायचो त्यांना की त्यात 2-4 मराठी शब्द निघून जायचे आणि मला वाटायचं की यांना कळालं नाही का आणखीन. तर हे खरं आहे, हे चांगली गोष्ट आहे की तुमचं म्हणणं काय आणि पुढच्याचं म्हणणं काय हे जर
कळलं नाही तर खूप साऱ्या तक्रारी त्यातनं गळून पडतात आणि सिनेमा चांगला होतो. मराठी सिनेमे जे आता बनतायत ते खरंच खूप कमालीचे आहेत. वेगवेगळे विषय लोकांपर्यंत पोहोचतायत. पण आपल्याच प्रेक्षकांनी आणि आजच्या तरुणांनी खरं तर आपल्याच मराठी सिनेमांकडे कशा पद्धतीने अट्रॅक्ट झालं पाहिजे. कारण कसं बघायला गेलं ना तर तरुण पिढी म्हणायला गेली तर साऊथच्या इंडस्ट्रीकडे लगेच अट्रॅक्ट होते. जसं की आपण कांतारा वगैरे असे मूव्हीज बघतो. लगेच अट्रॅक्ट होते. पण मराठी सिनेमांकडेही आपल्या आजच्या मराठी तरुणांनी किंवा आजच्या प्रेक्षकांनी तितकंच अट्रॅक्ट होणं ही गरजेचं आहे. त्यामुळेच आपली मराठी इंडस्ट्री टॉपवर जाईल. सो याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे बळच माझ्यावर प्रेम करा किंवा मी तुम्हाला आवडलं पाहिजे हा अट्टास चुकीचा आहे. तुम्ही त्या अर्थानं तयार झालं पाहिजेत. म्हणजे तुम्ही तितकं म्हणजे तुम्ही लोकांना आवडलं पाहिजे तर तुम्ही शरीर सौष्ठव म्हणा, जे काय आज नवीन गोष्टी आहेत त्याच पद्धतीनं तुम्ही तुमचा सिनेमा टेक्निकली आणि सगळ्याच पातळीवर स्ट्रॉंग करा. म्हणजे आपण आज म्हणतो की ओव्हर एक्झॅक्ट आहे सगळा साऊथ सिनेमा म्हणजे बाहुबली इतकं अतिशयोक्ती करून सांगतात हे ते. पण आज ती काळाची गरज ठरली. कदाचित तुम्ही आजपर्यंत सगळे विषय मांडून झालेत आणि ते बघून लोकांना पण त्यातला रस निघून गेलाय. आणि का होऊ नये? म्हणजे आज एआय आले. त्यानंतर व्ही-एफ-एक्स सगळं आपण बघत आलोय, की बाबा एखाद्या फिल्ममध्ये एक 20-50 फूट एखादा पंच मारल्यानंतर माणूस उडून पडायचा, तर ते कसं शक्य होतं? तर आपल्याला थोडंफार मागे ज्ञान होतं, की बाबा ते रिग केलं जातं, हार्नेस लावून उडवलं जातं. पण आज तर इतकं टेक्निकल सुंदर झालंय, की त्याची पण गरज पडत नाहीये, की ते तुम्ही व्ही-एफ-एक्समध्ये ग्रीन क्रोमा करून व्ही-एफ-एक्समध्ये ह्या सगळ्या गोष्टी ते करू शकताय. मी हे म्हणतोय, की सिनेमा जोपर्यंत तुम्ही पॉवरफुल बनवत नाही, म्हणजे सगळ्याच अर्थानं म्हणजे स्क्रिप्ट असेल, त्याचं शूटिंग असेल, त्यातलं दिसणारे दृश्य, लोकेशन्स वगैरे म्हणजे मी थोडक्यात उदाहरण देईल, की बाहुबली. तिथून सगळे हे सुरू झाले. मला तर वाटतंय मगधीर असेल म्हणजे एस-एस राजामौली सरांच्या फिल्मनंतर. हे जोपर्यंत आपण सिनेमामध्ये आणत नाही मराठी सिनेमामध्ये, तोपर्यंत मराठी सिनेमा पाहिला प्रेक्षक अ, अ, चित्रपटगृहाकडे फिरणार नाही. आणि दुसरी गोष्ट अशी, की आपण भाग पाडलं पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्यांनाच प्राईम टाईम मध्ये सिनेमे आपले लावले गेले पाहिजेत. ह्या अर्थानं आपण जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत हे तर नक्कीच आहे की तुम्ही बळच मराठी तरुणांना मराठी फिल्म बघा अशी विनंती नाही करू शकत. म्हणजे कुठल्याच प्रेक्षकांना तुम्ही त्या रिजनल सिनेमाला पसंती द्या असं तुम्ही म्हणू शकत नाही. जोपर्यंत तो सिनेमा खऱ्या अर्थानं हॉलिवूडच्या तोडीचा होत नाही. प्रसाद दादा तू काय सांगशील याच्याबद्दल? नाही, मला असं वाटतं की हे व्यक्तिसापेक्ष आहे. मराठी तरुणांना चित्रपट बघायचेच आहेत, मराठी चित्रपट बघायचेच आहेत. नसते बघायचे तर गेल्या वर्षभरात आता थांबायचं नाही, गुलकंद, जारण हे चित्रपट चाललेच नसते किंवा लेटेस्ट उदाहरण म्हणजे दशावतार तो चाललाच नसता. त्याला येणारा ऑडियन्स जर आपण पाहिला तर युथची संख्या जवळजवळ 40% ते 50% होती. आणि मराठीमध्ये विषयांचं वैविध्य आहे. लाखो वेगवेगळे विषय मराठीमध्ये आहेत. मराठी साहित्य हे अत्यंत श्रीमंत आहे. त्यामुळे मराठीमध्ये विषयाला कमी नाही. मराठीमध्ये निर्माते म्हणून माणसं सुद्धा खूप श्रीमंत आहेत. फक्त त्यांचा हात थोडा सढळ झाला पाहिजे चांगला चित्रपट निर्माण करण्यासाठी. तोही होतोय हळूहळू वास्तव बघता. त्यामुळे मला असं वाटतं की मराठी तरुणांना ज्या पद्धतीचे चित्रपट अपेक्षित आहेत त्या पद्धतीचे चित्रपट देण्याचा प्रयत्न मराठीतले वेगवेगळे दिग्दर्शक त्यांच्या पद्धतीने करतायत. मग अगदी नागराज असेल, निपुण धर्माधिकारी असेल, मी असेन, कोणी म्हणजे कोणीही मराठीतला दिग्दर्शक वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करतोय. अगदी सुजय ढाकेचं पण उदाहरण देता येईल की श्यामशाई सारखा अप्रतिम सिनेमा त्यांनी बनवलाच जो नॅशनल पर्यंत पोहोचला. सो आणि तोही बघणारा मोठा ऑडियन्स युथ आहे, कारण त्यांना साने गुरुजी माहिती करून घ्यायचे, त्यांना श्यामची माहिती करून घ्यायची. सो मला असं वाटतं की आपण पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे. उगाच निगेटिव्ह कमेंट्स करून येतच नाहीत प्रेक्षकांना दोष देण्यात काही अर्थ नाही. आपण जेव्हा चांगलं देतो तेव्हा प्रेक्षक येतात. आपण दिलेलं चांगलं नसेल प्रेक्षक नाही येत. एवढं सोपं आहे असं मला वाटतं. रील स्टार प्रेक्षकांनी का बघावा आणि त्यातून तुम्हाला काही मेसेज द्यायचा आहे प्रेक्षकांना? तिघही काय सांगायला? मेसेज रील स्टार समाजाचं वास्तव काय आहे ते बघायला. रील्स हा खूप पॉप्युलर फॉर्मॅट आहे सध्या लोकांमध्ये आणि रील स्टार हा चित्रपट लोकांनी बघावा याची अनेक कारण आहेत. एक तर साऊथ इंडस्ट्री आणि मराठीचं एक उत्तम कोलॅबरेशन या निमित्ताने त्यांना पाहायला मिळेल.
ट्रेलर प्रचंड आवडलाय लोकांना, टीझर खूप आवडलाय, गाणीही लोकांना खूप आवडत आहेत. सो एक वेगळ्या स्टाईलचा मराठी सिनेमा लोकांसमोर आलेला आहे. भूषण सारखा अत्यंत काय म्हणूया नव्या दमाचा हिरो चित्रपटात आहे आणि त्याच्याबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली आहे. उर्मिला सारखी एक अत्यंत ग्लॅमरस उत्तम अभिनेत्री या चित्रपटात आहे. मिलिंद शिंदे आहे, स्वप्नील राजशेखर आहे, अनंत महादेवन आहेत आणि बरेच बरेच खूप कलाकार आहेत. आमचा कैलास आहे, वाघमारे, त्याच्यानंतर विजय पाटकर आहेत. खूप उत्तम उत्तम कलाकार मराठीत आहेत आणि खूप वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट केलेला सिनेमा आहे, जो आजच्या युथला बघायला आवडतो. जो जो तरुण वर्ग साऊथ इंडियन चित्रपट बघतो त्यांना तर हा 100% आवडणार आणि जो तरुण वर्ग कंटेंट बघतो त्यालाही हा चित्रपट आवडणार. एक उत्तम कॉम्बिनेशन या चित्रपटात आहे. बाकी मेसेज वगैरे द्यायचा काय आहे द्यायचा आहे ते तू डिरेक्टर्सना विचारलं पाहिजेस. प्रसाद दादा जे बोलले त्याच्या व्यतिरिक्त काही सांगण्यासारखं नाही, कारण की सगळे सिनेमे जवळपास त्याच फॉर्मॅटमध्ये असतात. पण ह्याचं जे काय आहे टेक्निकली हा खूप दमदार आहे. ऍक्शन तुम्हाला जॅकी जॉन्सन जे आहेत, ज्यांनी विजय थलापती, धनुष यांच्याबरोबरती खूप अनेक सिनेमे केलेले आहेत, असा एक दमदार फाईट मास्टर आम्हाला मिळालेला आहे. आणि प्रसाद दादा, आम्ही इतकी तगडी ऍक्शन केली की आम्हाला सुद्धा विश्वास बसत नाही की आम्ही इतक्या दमदारपणे फिल्म मध्ये पंच मारू शकतो, किक मारू शकतो, इतकं ते सुंदर दिसतंय. एडिटिंग टीजो जे आहेत, तर हे साऊथ टच ज्याला म्हणतात, तर तो टच म्हणजे काय नेमकं, की एडिटिंग असेल, फायटिंग असेल, त्याचं चित्रीकरण असेल, लाइटिंग असेल. आता शिनूप नावाचा आमचा जो डीओपी आहे, शिनूप चाको, तर तुम्ही बघा, अप्रतिम, म्हणजे दिलेल्या कॅनव्हास वरती त्याने इतकं सुंदर शूट केलं की तुम्हाला असं वाटतं की अरे एवढ्या कमी पैशात आणि एवढ्या गर्दीच्या ठिकाणी इतकं सुंदर चित्रीकरण करणं शक्य का. तर ते हे साध्य झालेले आहे. आणि काय काय गोष्टी साध्य केल्यात आम्ही सगळ्यांनी मिळून, म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या लाडक्या सगळ्या कलाकारांनी आणि साऊथच्या टेक्निशियन लोकांनी मिळून इतकं सुंदर प्रेझेंटेशन तुमच्या समोर ठेवलेलं आहे ह्या चित्रपटाचं, की ज्याचं नाव रील स्टार आहे आणि जो ह्या 14 तारखेला तुम्हाला एक सुखद धक्का द्यायला, आश्चर्याचा धक्का द्यायला थिएटरमध्ये येत आहे. थँक्यू. जसं प्रसाद दादा म्हणाला बीजीएम आणि म्युझिक बद्दल, सो मला त्याच्याबद्दल ऐकून घ्यायला खूप आवडेल, कारण ट्रेलर बघताना ना एक बीट किंवा बीजीएम इतकं कमाल ऐकू येतं आणि गाणी सुद्धा अप्रतिम आहेत. सो त्याचं क्रेडिट बद्दल आणि म्युझिक बद्दल एकंदरीत काय सांगाल? मला एकाही गाण्यात घेतलं नाहीये दिग्दर्शकांनी, त्यामुळे मी काय बोलू शकत नाही. तूच बोलू. मी ओके. सो अचानक तुम्ही देता, खरंच तुम्हाला बघितलं की नर्वस व्हायला होतंय मला. म्हणजे अजूनही दडपण येतं तुला प्रसाद दादा बाजूला असेल तरी. काहीतरी काय आम्ही काम पण नाही केलं एकत्र. म्हणजे तू जे म्हणते की ह्या सिनेमाचं बॅकग्राऊंड म्युझिक हे विनू थॉमस, आणि त्यांनीच 3 गाणी केलेली आहेत, की जे दृश्यम, अजय देवगणची जी आपण सगळ्यांची आवडती फिल्म आहे, तर त्या फिल्मचे म्युझिक डायरेक्टर आहेत. आणि एक जे गाणं आहे, तर ते माझ्या मित्रानं शुभम भट यानं केलेलं आहे, की आता लवकरच ते रिलीज होईल सोशल मीडियावरती, की त्याचं घाऊ दे जरा वाट पावलार. आणि आपले सगळ्यांचे आवडते सिंगर आदर्श दादा शिंदे त्यांनी गायलेला आहे. आणि तो शिंदेशाहीचा टच या फिल्मला, त्या गाण्यातून तुम्हाला ऐकायला मिळेल. आणि खूप अप्रतिम गाणी आहेत. हेच की, म्हणजे जी काही दिग्गज माणसं आहेत आणि जे काही मुरलेली माणसं, नावाजलेली माणसं, त्या माणसांनी ह्या सगळ्या सिनेमाला साथ दिलेली आहे. अशा पद्धतीनं बघायला भेटेल तुम्हाला. अगदी शेवटाला येते, जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल? आता हे बोलू. येत्या 14 नोव्हेंबरला प्लीज आमची फिल्म बघा. काय आवाहन करणार प्रेक्षकांना 14 नोव्हेंबरला? मी माझ्या टीमच्या वतीनं सगळ्यांच्या वतीनं एक विनंती करतो की असा एक सुंदर सिनेमा 14 नोव्हेंबरला, ज्याचं नाव रील स्टार आहे, आणि साऊथचे दिग्दर्शक रॉबिन वर्गीस आणि त्यांचे मित्र सिमी जोसेफ, आम्ही ह्या सिनेमाच्या वतीनं, सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला विनंती करतो की हा सिनेमा नक्की चित्रपटगृहात बघा. थँक्यू सो मच.